नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी समाधान कोकाटे सर पुन्हा एकदा तुमचं आपल्या YouTube चॅनलवरती मनापासून स्वागत करतोय। मित्रो, आज एक नवीन टॉपिक आपण चर्चेला आणलाय, तो म्हणजे विशेष श्रेणी दर्जा, स्पेशल कॅटेगरी स्टेट्स, शॉर्ट फॉर्म आहे SCS। अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे। आगामी राज्यसेवा कंबाईन हमखास प्रश्न विचारला जाऊ शकतो, मग तो चालू घडामोडीच्या अनुषंगाने विचारला जाईल किंवा राज्यघटनेच्या अनुषंगाने विचारला जाईल। याची PDF तुम्हाला आपल्या पॉलिटी बाय समाधान कोकाटे या टेलिग्राम चॅनेलला उपलब्ध होईल। टेलिग्राम चॅनेल लगेच सर्च करा किंवा त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली असेल। PDF डाउनलोड करा आणि लेक्चर पहा। ओके, व्यवस्थित पहा। चला, हा मुद्दा चर्चेत का आहे? लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेस पक्षाने चंद्राबाबू नायडूंना इंडिया आघाडीमध्ये आणण्याच्या स्ट्रॅटेजीचा एक भाग म्हणून आंध्रला आम्ही विशेष श्रेणी राज्याचा दर्जा देऊ हे ट्विट केलं, जाहीर केलं। त्याच्या अगोदर मित्र हो, आज NDA मध्ये असणारे नितीश कुमार यांच्या राज्यामध्ये जातीवाचक जनगणना झाली आणि त्याच पार्श्वभूमीवरती बिहार कॅबिनेटनं बिहारला केंद्राकडून अशा प्रकारचा दर्जा मिळावा हा ठराव पारित केला आणि त्याचाच एक भाग म्हणून नितीश कुमार सुद्धा केंद्राकडे अशा प्रकारची मागणी करत आहेत। मित्रपक्ष सुद्धा भाजपला सत्ता स्थापनेची गरज ओळखून मित्रपक्ष सुद्धा अशा प्रकारची मागणी करण्याची शक्यता नाकारता येत नाही। याच्यातून सत्ताधारी कशा प्रकारचा मार्ग काढतात हा वेगळा मुद्दा आहे, परंतु आपल्या परीक्षेला काय येणार आहे हे आपण पाहूयात। ओके, चला जाऊया पुढे। विशेष श्रेणी दर्जा काय आहे? SCS भौगोलिक तसेच सामाजिक आर्थिक नुकसानीचा सामना करणाऱ्या राज्यांना विकास प्रक्रियेमध्ये मदत करण्यासाठी केंद्राकडून केलं गेलेलं हे एक प्रकारचं वर्गीकरण आहे। केंद्राकडून केलं गेलेलं वर्गीकरण म्हणतो मी, राज्यघटनेनं नाही। कारण SCS बद्दल संविधानामध्ये कोणत्याही प्रकारची तरतूद नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा। 1969 मध्ये 5व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार, ज्याचे अध्यक्ष होते महावीर त्यागी, या 5व्या वित्त आयोगानं अशा प्रकारच्या आर्थिक मागासलेल्या राज्यांना अशा प्रकारचा दर्जा देण्यात यावा अशी शिफारस केली आणि 1969 पासून केंद्र सरकारनं अशा राज्यांना SCS दर्जा देण्याची सुरुवात केली। 1969 ला सुरुवातीला 3 राज्यांना अशा प्रकारचा दर्जा दिला होता। सध्या 11 राज्यांना अशा प्रकारचा दर्जा आहे। सुरुवातीचे 3 राज्य जम्मू काश्मीर, आसाम तसेच नागालँड। क्लिअर होत आहे मित्र हो? 1969 पूर्वी योजना आयोगाच्या राष्ट्रीय विकास परिषदेद्वारा योजनांच्या माध्यमातून राज्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करण्यासाठी SCS दर्जा प्रदान केला गेला होता। सध्या 11 राज्यांना अशा प्रकारचा दर्जा आहे, ज्याच्यामध्ये आसाम, मेघालय, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मिझोराम, मणिपूर, त्रिपुरा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि तेलंगणा यांचा समावेश होतोय। राज्य लक्षात ठेवण्यासाठी एक हटके ट्रिक्स मी तुम्हाला शेवटी देईल। ओके, पुढे जाऊया आपण। एक गोष्ट लक्षात ठेवा, संविधानामध्ये 3 तरतुदी अशा आहेत की ज्या एकमेकांपासून वेगळ्या करणं आपल्याला थोडं जिक्रीचं जात आहे, कारण ह्या 3 तरतुदी एकसारख्याच आपल्याला वाटतात, पण ह्या 3 तरतुदी एकमेकांपासून वेगळ्या आहेत। त्या म्हणजे विशेष राज्य दर्जा, जो कलम 370 नुसार जम्मू काश्मीरला होता, ही एक तरतूद। विशेष तरतुदी ज्या 371 कलमानुसार 12 राज्यांसाठी आहेत, त्यात वेगळी गोष्ट आहे। आणि विशेष श्रेणी दर्जा जो आता 5व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र सरकारने देऊ केलेला आहे आणि सध्या 11 राज्यांना असा दर्जा आहे। ह्या 3 तरतुदी एकमेकांपासून वेगळे आहेत, ज्याच्यावरती सविस्तर लेक्चर होईल, ते आपण नंतर पाहू। पण सध्या आपल्या लेक्चरचा भाग आहे विशेष श्रेणी दर्जा। हा दर्जा नीट लक्षात ठेवा मित्रांनो, ज्याच्यावरती आपण बोलतोय। क्लिअर होत आहे? 3ही तरतुदी एकमेकांपासून वेगळ्या आहेत। चला जाऊया पुढे आपण। गाडगीळ समितीच्या शिफारशीच्या आधारावरती सरकारनं अशा प्रकारचे दर्जा द्यायला सुरुवात केली। याच्या अगोदर केंद्र सरकारकडे कोणत्याही प्रकारचे निकष नव्हते। गाडगीळ समितीनं हे निकष घालून दिलेले आहेत। त्यातला पहिला निकष आहे मित्र हो, असं क्षेत्र पहाडी किंवा डोंगराळ असावं, कमी लोकसंख्येची घनता असावी किंवा संबंधित क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती ट्रायबल किंवा आदिवासी लोकसंख्या असावी, हा दुसरा महत्त्वाचा मुद्दा। आणि तिसरं, संबंधित प्रदेशाचं आंतरराष्ट्रीय महत्त्व, म्हणजेच काय की त्याची बाउंड्री इतर राज्यांना लागलेली आहे का, त्या ठिकाणी काही आंतरराष्ट्रीय स्ट्रॅटेजिकल काही महत्त्व आहे का त्याचं, आणि आर्थिक तसेच पायाभूत सुविधांच्या माध्यमातून संबंधित राज्य मागासलेलं आहे का, आणि राज्याची अव्यवहार्य वित्तीय स्थिती, हे निकष लक्षात घेऊन केंद्र सरकार संबंधित राज्यांना
स्पेशल कॅटेगरी स्टेटचा म्हणजेच SCSचा दर्जा देत असतं. क्लिअर होत आहे? SCS दर्जा मिळाल्यानंतर एखाद्या राज्यांना काय फायदा होतो तेही लक्षात ठेवा. केंद्र पुरस्कृत योजनांसाठी 90% निधी केंद्राकडून मिळतो. हाच निधी इतर राज्यांसाठी 60 ते 75% आहे. तर SCS दर्जा मिळालेल्या राज्यांना हा निधी 90% मिळतो. लक्षात ठेवा मित्रांनो, एका आर्थिक वर्षात खर्च न झालेला निधी पुढील आर्थिक वर्षात वापरण्याची ह्या राज्यांना परवानगी असते. इतर राज्याचा जर विचार केला तर एका आर्थिक वर्षामध्ये न वापरला गेलेला निधी हा दुसऱ्या वर्षामध्ये वापरण्याची परवानगी नसते. तो निधी व्यपगत होतो. परंतु ह्या राज्यांच्या बाबतीमध्ये अशी तरतूद नाहीये. क्लिअर होत आहे? तिसरी महत्वाची गोष्ट, या राज्यांना केंद्राकडून विविध कर सवलती मिळतात. याचं कारण आहे की कर सवलती मिळाल्यामुळं या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती उद्योगधंदे येतात, मोठ्या प्रमाणावरती रोजगार निर्मिती होती आणि त्यांचा मागासलेपणा दूर व्हायला त्या ठिकाणी मदत होते. केंद्र सरकारकडून उत्पादन शुल्क, सीमा शुल्क, आयकर, विक्री कर, कॉर्पोरेट टॅक्स अशा प्रकारच्या वित्तीय करातून सूट अशा राज्यांना मिळत असते. अजून एक महत्वाची गोष्ट, या राज्यांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात अतिरिक्त 30% निधीची तरतूद केली जाते. आणि अजून एक गोष्ट, केंद्राच्या कर्जमुक्ती योजनांचा पहिल्यांदा लाभ अशा राज्यांना मिळतो. क्लिअर होत आहे? पुढे जाऊया आपण. अशी तरतूद अजून कायम आहे का अशी तरतूद रद्द केलं गेलेलं आहे? मित्र हो, एक गोष्ट लक्षात ठेवा, 14व्या वित्त आयोगानं अशी तरतूद देणं बंद करावं अशी शिफारस केलेली आहे. 14व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते YV रेड्डी. यांनी असं सांगितलं की केंद्र सरकार जर प्रत्येकच राज्याला जर असा दर्जा देणार असेल तर केंद्र सरकारवरती प्रचंड वित्तीय स्थान येऊ शकतो, वित्तीय स्थान येऊ शकतो, ताण, आणि त्याच्यामधून केंद्राची वित्तीय स्थिती ढासळू शकते. म्हणून राज्यांना अशा प्रकारचा दर्जा देणं बंद करावं. यावरती उपाय म्हणून या वित्त आयोगानं राज्यांना केंद्राकडून जो मिळणारा कर महसूल आहे तो 32% वरून 42% करावा. म्हणजे कर महसुलात वाढ करावी. केंद्राकडून राज्याला जो कर मिळतो तो 32% वरून 42% करावा आणि राज्यांना अशा प्रकारचा दर्जा देणं बंद करावं. ही शिफारस 14व्या वित्त आयोगाची आहे. 15व्या वित्त आयोगानं हे प्रमाण 42% तर नाही केलं, परंतु 41% केलं. याचमुळे मित्र हो, 2014 मध्ये तेलंगणाला अशा प्रकारचा दर्जा दिल्यानंतर केंद्र सरकारनं कोणत्याही राज्याची मागणी विचारात घेतलेली नाही. हे लक्षात ठेवा. 2014 मध्ये आंध्रमधून तेलंगणा वेगळा केल्यानंतर मित्र आंध्रला जो वित्तीय फटका बसणार आहे त्याचा एक भाग म्हणून तेव्हाच्या मनमोहन सिंग सरकारनं आंध्रला सुद्धा अशा प्रकारचा आम्ही दर्जा देऊ ही घोषणा केली होती. परंतु नंतर तुम्हाला माहिती आहे एनडीए सरकार म्हणजे एनडीए सत्तेमध्ये आलं आणि ती मागणी मागे पडली. 2014च्या नंतर केंद्र सरकारनं एनडीए सरकारनं कुठल्याही राज्याला अशा प्रकारचा दर्जा दिला नाही. त्याचं कारण आहे मित्र हो 14व्या वित्त आयोगाची शिफारस. क्लिअर होत आहे? पुढे जाऊया. सध्या कोणती राज्य अशा प्रकारची मागणी करतात तर त्याच्यामध्ये आंध्र प्रदेश आहे, बिहार आहे, ओके, ओडिशा आहे, गोवा आहे आणि राजस्थान आहे. सध्या आंध्र प्रदेश आणि बिहार यांची जरा मागणी उचल खाते, कारण केंद्रामध्ये सरकार स्थापन करण्यासाठी आंध्र प्रदेश आणि बिहार या दोन राज्यांची केंद्र सरकारला गरज आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्या ठिकाणी अशा प्रकारचा मागणी लावून धरण्याची शक्यता जास्त आहे. ओडिशाच्या बाबतीमध्ये अशा प्रकारची मागणी होणं थोडं दुरापास्त आहे, कारण ओडिशामध्ये सध्या सत्ताधाऱ्यांचंच सरकार त्या ठिकाणी आलेलं आहे. त्याच्यामुळे ओडिशामध्ये सध्या ही मागणी डोकं वर काढणार नाहीये. गोवा आणि राजस्थान ही तर राज्य आहेत की जे अशा प्रकारचा दर्जा मागतात. क्लिअर होत आहे? बघा, विशेष श्रेणी दर्जा असणारे 11 राज्य, त्या संदर्भामध्ये काय ट्रिक्स आहे बघा. 11 राज्य कुठले आहेत ते मी आपण पाठीमागच बघितले. ट्रिक्स बघूयात आता. मिसिव मीना मन में तू है तू. ट्रिक्स काय आहे? मिसिव मीना मन में तू है तू. बघा, मिझोराम, WS मिस सिक्कीम, यू उत्तराखंड, मी मेघालय, NA नागालँड आणि A अरुणाचल प्रदेश, मन मणिपूर, तू त्रिपुरा, है HA
हिमाचल प्रदेश, ए आसाम, तू तेलंगणा. हे नीट लक्षात ठेवा. मिस यू मीना, मन में तू है तू. ही ट्रिक्स लक्षात ठेवा, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला 11 राज्य लक्षात ठेवणं सोपं जाईल. क्लिअर होत आहे? चला पुढे. मित्र, जाता जाता मी हेही सांगतो मित्र, विशेष श्रेणी दर्जा आणि विशेष राज्याचा दर्जा याच्यामध्ये नेमका काय फरक आहे. तर बघा, विशेष श्रेणी दर्जा केवळ आर्थिक आणि आर्थिक पैलूंवर व्यवहार करतो, तर विशेष दर्जा प्राप्त झाल्याने राज्यांना अधिक राजकीय अधिकार मिळतात. म्हणजे काय, विशेष श्रेणी दर्जा हा आर्थिक बाबीशी संबंधित आहे, तर विशेष राज्य दर्जा हा राजकीय बाबीशी संबंधित आहे. ही थोडक्यात माहिती आपण बघतोय, सविस्तर आपण नंतर ह्याच्या कधीतरी लेक्चर घेऊयात. क्लिअर होत आहे? चला पुढे. समारोप करत असताना एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो मित्र हो, स्वातंत्र्याच्या नंतर देशामध्ये अशी अनेक राज्य होती जी सामाजिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या प्रचंड मागासलेली होती, आणि ही राज्य तेवढी आर्थिक संसाधनं एकजूट किंवा मिळवूही शकत नव्हती. केंद्र सरकारकडे या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी 2 पर्याय होते. एक म्हणजे यांना इतर राज्यात विलीन करणं आणि यांना विशेष श्रेणी राज्याचा दर्जा देणं. पहिला मार्ग तेवढा काही संयुक्तिक नव्हता, म्हणून केंद्र सरकारनं यांना विशेष श्रेणी राज्याचा दर्जा देणं सुरू केलं. कधीपासून सुरू केलं? 1969 पासून. याच्यामुळे मित्र हो, केंद्र सरकारला पूर्वेकडील राज्यांचा विकास करण्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती यश आलं. आता नव्या सरकारच्या स्थापनेनंतर पुन्हा हा मुद्दा चर्चेत आलेला आहे. आगामी काळात याचा वापर कसा आणि किती प्रमाणात होतोय, याच्यातून केंद्र सरकार म्हणजेच सत्ताधारी कशा प्रकारचा मार्ग काढतात हे पाहणं तेवढंच महत्वाचं असेल. ओके मित्र हो, तुम्हाला जर राज्यघटनेच्या बॅचेस जॉईन करायचे असतील, आपल्या राज्यघटनेच्या बॅचेस पुण्यामध्ये ऑफलाईन चालतात, ऑनलाईन रेकॉर्डेड आहेत किंवा ऑनलाईन लाईव्ह चालतात. या सर्व बॅचेस तुम्हाला समाधान कोकाटे पॉलिटी या ॲपवरती उपलब्ध आहेत. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळालेलीच आहे किंवा दिलेलीच आहे. ठीक आहे मित्र हो, राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2019ला याच्यावरती एक प्रश्न आला होता. तो प्रश्न मी तुम्हाला दाखवतोय आणि आपण इथं थांबूयात. बघा, भारतातील कोणत्याही राज्याचे विशेष दर्जा असलेले राज्य, स्पेशल कॅटेगरी स्टेट्स असे वर्गीकरण करण्यासाठी कोणत्याही प्रकारची तरतूद राज्यघटनेत समाविष्ट नाही. बरोबर आहे? अशा प्रकारची कोणतीही तरतूद राज्यघटनेत समाविष्ट नाही. वाक्य बरोबर आहे. राष्ट्रीय विकास परिषदेने सर्वप्रथम 1969 साली जम्मू काश्मीर, आसाम आणि नागालँड या राज्यांना विशेष दर्जा असलेले राज्य म्हणून मंजूर दिले. मी तुम्हाला सांगितलं 1969 पासून सुरू झालेला आहे. ओके, 5व्या वित्त आयोगानं कंटिन्यू द्या असं सांगितलंय, पण तत्पूर्वी राष्ट्रीय विकास परिषदेच्या माध्यमातून राज्यांना असा दर्जा दिला जात होता. आता नीती आयोगाला असा दर्जा देण्याचे अधिकार नाही आहेत. ओके, केंद्रीय प्रायोजित योजनांना आवश्यक असणाऱ्या निधीपैकी 90% निधी हा विशेष दर्जा असलेल्या राज्यांना केंद्र शासनाकडून दिला जातो, तर सामान्य वर्गातील राज्यांच्या बाबतीत हाच निधी 60% असतो, म्हणजे 60 ते 75% पर्यंत असतो. मित्रांनो, तिन्ही वाक्य बरोबर असतील. राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2019ला हा प्रश्न आलेला आहे. ओके, उत्तर आहे चुकीची विधानं काढा म्हणताय, यापैकी एकही नाही, सर्व विधानं काय आहेत रे, बरोबर आहेत. काय होतंय, हा प्रश्न आलेला आहे. पुन्हा परीक्षेला वेगवेगळ्या ठिकाणी प्रश्न येऊ शकतो. व्यवस्थित पद्धतीने हे लेक्चर करून ठेवा. ओके, इथंच थांबतोया, भेटूया पुन्हा नव्या लेक्चरमध्ये. मित्र, हे चॅनल विनामूल्य आहे, तुम्ही सबस्क्राईब करा. त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारची फीज नाहीये. तुम्हाला जर लेक्चर आवडलं तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना हे लेक्चर पाठवा. ओके, स्टे कनेक्टेड. पुन्हा भेटूयात नव्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, थँक्यू.